Welcome students. Today we are going to start first chapter of 12th syllabus, solid state. We know there are 5 different physical states of matter. First one is Bose-Einstein condensate state. Second one is solid state. Third one is liquid state. Fourth one is gaseous state. And fifth one is plasma state. But Bose-Einstein condensate state, this state is observed at absolute Kelvin temperature, absolute zero temperature, that is 0 Kelvin temperature, and it is impossible for us to study the substances at 0 Kelvin, and therefore we do not observe this state of matter. Similarly, plasma state, it is superheated state of a matter. When matter is heated at very high temperature and it loses electrons, it forms ionic gaseous substance. That state is plasma state. It is also known as fourth state of matter. म्हणजे कदाचित बोस आइन्स्टाईनचा शोध नंतर लागला असेल. पूर्वी सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तीनच फिजिकल स्टेट्स माहिती होत्या. मात्र मग चौथी फिजिकल स्टेट प्लाझ्मा लक्षात आली असेल आणि मग नंतरची बोस आइन्स्टाईन, म्हणून ह्या प्लाझ्मा स्टेटला कधी कधी फोर्थ स्टेट ऑफ मॅटर असं पण म्हटलं जातं. तर देर आर 5 डिफरंट फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर, बट मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर आर 3: solid, liquid and gas, because these states are observed at ordinary temperature and pressure, that is ordinary conditions of room temperature and pressure. There are some properties which distinguish solid substances from liquids and gases. कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? तर पहिली प्रॉपर्टी आहे इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आपण अगदी लोअर क्लास पासून पाहत आलेलो आहोत की सॉलिड्स हॅव क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोजली पॅक्ड. liquids constituent particles are loosely packed and particles of gases are very loosely packed. सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात ते अगदी कॉम्पॅक्ट असतात, अगदी जवळजवळ चिपकून ठेवलेले असतात अशा पद्धतीने. लिक्विडचे जे पार्टिकल असतात थोडेसे सुटे असतात, थोडे दूर असतात, अंतरावर असतात एकमेकांपासून. आणि गॅसियस स्टेटमधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील ते तर फार दूर असतात एकमेकांपासून. आणि आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स. मग आता इथे कन्स्टिट्युएंट पार्टिकल मधलं इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी आहे. इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. आणि इथे पार्टिकलचं डिस्टन्स थोडंसं वाढलेलं आहे, म्हणजे सॉलिडपेक्षा लिक्विडमध्ये इंटर पार्टिकल डिस्टन्स जास्त आहे. डिस्टन्स जास्त आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. आणि गॅसियस स्टेटमध्ये पुन्हा इंटर पार्टिकल डिस्टन्स जास्तच वाढलेला आहे, म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन निग्लिजिबल असेल, फारच कमी असेल. मग आपण असं म्हणू शकतो की interparticle forces of attraction is maximum in solids. In case of liquid it is weaker than that of solid but stronger than that of gas, and in case of gases interparticle force of attraction is minimum. Second part is shape and volume. Solids have definite shape. Solids have definite shape and volume. सॉलिडला जे आहे ते डेफिनेट म्हणजे फिक्स्ड असतं, ते बदलत नाही. डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. जसं आता हा पेन आहे, मग हा पेनाचा जो व्हॉल्यूम आहे किंवा शेप आहे तर तो फिक्स राहणार. तुम्ही ह्याला ग्लासमध्ये टाकलं तरी पेनाची साईज तेवढीच राहणार आहे, त्याचा शेप जसाच्या तसाच राहणार आहे. एखाद्या हंड्यामध्ये किंवा ड्रममध्ये जरी पडला असेल पेन तरी त्याची साईज, शेप, व्हॉल्यूम तोच राहतो. म्हणजे सॉलिड्स हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. लिक्विड्स डू नॉट हॅव डेफिनेट शेप बट दे हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. समजा आपल्याकडे 1 लिटर दूध आहे. 1 लिटर काय आहे? व्हॉल्यूम आहे. तर हे 1 लिटर तेवढंच राहणार आहे. तुम्ही ते पातेल्यामध्ये ठेवा, हंड्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या तांब्यामध्ये ठेवा, गडव्यामध्ये ठेवा. 1 लिटरचं 1.5 लिटर, अर्धा लिटर असं काही होत नाही. लिटरचं लिटरभरच राहतं, ते कमी जास्त होत नाही. म्हणजे व्हॉल्यूम फिक्स आहे.
मात्र जर तुम्ही पातेल्यात घेतले तर पातेल्याचं व्हॉल्यूम त्याला शेप त्याला येतो. तुम्ही त्याला गडव्यात घेतलं, तांब्यात घेतलं तर तांब्याचा शेप त्याला येतो. म्हणजे लिक्विडमध्ये शेप डेफिनेट नसतो, नॉट डेफिनेट शेप. मात्र व्हॉल्यूम कसा असतो? फिक्स्ड असतो, व्हॉल्यूम डेफिनेट असतो. गॅसियस स्टेटमध्ये त्या सबस्टन्सला, गॅसियस सबस्टन्सला व्हॉल्यूम पण डेफिनेट नसतो आणि शेप पण डेफिनेट नसतो. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही घ्याल त्या कंटेनरचा व्हॉल्यूम आणि त्या कंटेनरचा शेप दोन्ही गोष्टी गॅस ऑक्युपाय करतं. तर गॅसेस हॅव नायदर डेफिनेट शेप नॉर डेफिनेट व्हॉल्यूम. नेक्स्ट पार्ट आहे पार्टिकल्स मोशन. जे सॉलिडचे पार्टिकल्स आहेत, दीज पार्टिकल्स आर रेस्ट्रिक्टेड टू व्हायब्रेशन. म्हणजे सॉलिडमधले जे पार्टिकल आहेत ते फक्त मीन पोझिशन सोबत व्हायब्रेट होऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आता समजा हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल उठून असं इकडे नाही जाऊ शकणार, हा इथून हलून इकडे नाही येऊ शकणार, तो तिथल्या तिथेच फक्त व्हायब्रेट होऊ शकतो. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी गेला, ही जी मोशन आहे हिला म्हणतात ट्रान्सलेशनल मोशन. किंवा असं स्वतःभोवती किंवा दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत गरगर फिरला तर त्याला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. तेवढी जागाच नसते सॉलिड पार्टमध्ये, सॉलिड सबस्टन्समध्ये इंटर पार्टिकल डिस्टन्स मिनिमम असल्यामुळे पार्टिकल्सला फिरायला जागा नाही. फिरायला जागा नसल्यामुळे ते ट्रान्सलेशनल मोशन किंवा व्हायब्रेशनल मोशन रोटेशनल मोशन दाखवू शकणार नाही. त्यांना फक्त व्हायब्रेशनल टाईपचीच मोशन असते. एकाच टाईपची कायनेटिक एनर्जी असेल, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. आता हा जो पार्ट आहे हा फक्त ह्या चॅप्टरसाठी नाही, केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये सुद्धा आपल्याला पार्टिकल मोशनच्या रिलेटेड इंटरनल एनर्जी वगैरे पार्टमध्ये हा कामी येतोय. तर सॉलिड्समध्ये ओनली व्हायब्रेशनल एनर्जी असते कायनेटिक एनर्जीमध्ये. लिक्विड्समध्ये पार्टिकल जे आहेत ते थोडे सुटे सुटे असतात, मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. म्हणजे त्यांना ट्रान्सलेशनल एनर्जी आहे, रोटेशनल पण आहे आणि व्हायब्रेशनल पण आहे. समजा आपण वाटीभर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एखादा 2 थेंब शाई टाकली, निळ्या रंगाची शाई टाकली, तर असं होत नाही का जेवढ्या वाटीच्या ज्या भागामध्ये तुम्ही, समजा ही वाटी आहे, याच्यामध्ये हे पाणी आहे आणि तुम्ही 1 थेंबभर त्याच्यामध्ये निळी शाई टाकली तर फक्त एवढाच थेंबभर पाणी निळं होतं आणि बाकी सगळं पाणी कलरलेसच राहतं. असं होत नाही. पूर्ण जे वाटीमधलं जे पाणी आहे ते पूर्णच निळसर रंगाचं होतं. याचा अर्थ काय होतो? पाण्याचे मॉलिक्यूल त्या इंक पार्टिकलला सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतात, इकडून तिकडून इकडून तिकडून असे हलत राहतात. म्हणजे त्यांना ट्रान्सलेशनल मोशन आहे. ट्रान्सलेशनल आहे तर रोटेशनल पण आहे, व्हायब्रेशनल पण आहे. तसंच गॅसियस स्टेटमध्ये सुद्धा ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल तिन्ही टाईपच्या कायनेटिक एनर्जी असतात. सॉलिडमध्ये फक्त एकच प्रकारची कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. बाकी लिक्विड आणि गॅसेसमध्ये तीनही प्रकारच्या कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. पुढचा जो पार्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन व्हॉल्यूम. जर आपण टेम्परेचर चेंज केलं तर, प्रेशर बदललं तर सॉलिडचा व्हॉल्यूम किंवा लिक्विडचा व्हॉल्यूम किंवा गॅसचा व्हॉल्यूम चेंज होतो का, त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टी. तर सॉलिड्समध्ये निग्लिजिबल चेंज. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं किंवा प्रेशर कमी जास्त केलं तर सॉलिडचा व्हॉल्यूम फारसा कमी जास्त होत नाही. आपल्याला माहिती आहे, समजा आपल्याकडे वाटी आहे आणि त्या वाटीचं टेम्परेचर समजा 300 केल्विन आहे. आपण तिला गॅसवर ठेवून गरम केलं, 600 केल्विन केलं, तर जी वाटी होती त्याचं काही पातेलं होत नाही, असं मोठं वाडगं होत नाही, है ना. म्हणजे त्याचा आकार फारसा वाढत नाही. आणि जो आकार वाढलेला असतो तो आपल्या लक्षात पण येत नाही. म्हणून आपण म्हणतो की इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज निग्लिजिबल. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. थर्मोडायनामिक्समध्ये पुन्हा ह्याच्याशी रिलेटेड MCQs येतील, न्यूमरिकल्स येतील, मग त्यावेळेला ही प्रॉपर्टी आपल्याला कामी पडते. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन चेंज इन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज निग्लिजिबल. सिमिलर इज द केस फॉर लिक्विड्स. लिक्विडमध्ये पण तसंच असतं. तुम्ही लिक्विडला गरम केलं तर त्याचा व्हॉल्यूम फारसा वाढत नाही. समजा 1 लिटर दूध असेल आणि ते दुधाचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यावरून तुम्ही 50 डिग्री सेल्सिअसवर नेलं तर 1 लिटर दूध काही 1.25 लिटर किंवा 1.5 लिटर होत नाही. म्हणजे व्हॉल्यूम तर काही वाढत नाही. जो व्हॉल्यूम वाढतो तो इतका कमी असतो की आपल्या लक्षात पण येत नाही. म्हणून देअर इज निग्लिजिबल इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन चेंज इन व्हॉल्यूम. Negligible change in volume due to increase in temperature.
नाव इन केस ऑफ गॅसेस, तर हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. 11वी मध्ये आपण स्टेट्स ऑफ मॅटर किंवा गॅसियस स्टेट असं कुठल्या तरी चॅप्टरचं नाव असेल, म्हणजे CBSEचं सिलेबस असेल तर चॅप्टरचं नाव वेगळं पडतं, स्टेट बोर्डचा सिलेबस असेल तर चॅप्टरचं नाव वेगळं येतं. तर गॅसियस स्टेट किंवा स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये गॅसेसचे सगळेच लॉज, म्हणजे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-ल्युसॅक्स लॉ, ॲव्होगॅड्रो लॉ, त्या जे गॅसेसचे लॉज आहेत ते आपण गॅसेसचा अभ्यास जास्त केलेला आहे. त्याच्याशीच रिलेटेड केमिस्ट्रीमध्ये सरफेस टेन्शन, व्हेपर प्रेशर, व्हिस्कॉसिटी सारख्या 2-3 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. आणि बाकीच्या लिक्विडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लूडमध्ये किंवा गॅसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड फिजिक्सच्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकणार आहात. आणि सॉलिड स्टेट ही एक फिजिकल स्टेट राहिली होती, तिचा अभ्यास आपण ह्या चॅप्टरमध्ये करतोय. तर तिथे आपण पाहिलेलं आहे की गॅसेसमध्ये टेम्परेचरचा आणि प्रेशरचा खूप इफेक्ट होतो. टेम्परेचर जर आपण ॲब्सोल्यूट केल्व्हिनचं डबल केलं तर व्हॉल्यूम पण डबल होतो. कुठला लॉ? चार्ल्स लॉ. Charles law states that for given mass of gas at constant pressure, volume of a gas is directly proportional to absolute temperature. Absolute temperature डबल झालं तर व्हॉल्यूम पण डबल होतो, म्हणजे appreciable change in volume due to increase in temperature. टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम खूप मोठा वाढतो, म्हणजे लक्षात लेण्यासारखा ऑब्झर्वेबल चेंज असतो. तसंच व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. बॉइल्स लॉ सांगतो फॉर अ गिवन मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. प्रेशर डबल केलं तर व्हॉल्यूम अर्धा होतो, म्हणजे प्रेशरचा आणि व्हॉल्यूमचा खूप संबंध आहे. देअर इज ॲप्रिशिएबल चेंज इन व्हॉल्यूम फॉर चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर बिकॉज ऑफ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. तर ह्या होत्या डिफरंट properties of solids, liquids and gases. Next topic is classification of solids. Solids are classified into 2 classes, crystalline solids and amorphous solids. Crystalline solid आणि amorphous solid. थोडंसं आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी सोपं जाईल म्हणून आपण डिफरन्सच्या फॉर्ममध्ये बघूया. पहा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि amorphous solid. Actually, crystalline solids are the solids in which constituent particles are regularly arranged. Constituent particle ची जी अरेंजमेंट आहे ती रेग्युलर असते. समजा एखादा पार्टिकल असेल आणि सबस्टन्स असेल, समजा NaCl घेतला आपण, क्रिस्टलाइन सॉलिड आहे, तर Na+ ची पोझिशन पासून Cl- Na+ हे अगदी ठरलेल्या अंतरावर असतं. म्हणजे आता समजा आपण घेतला हा एक Na+ असेल आणि ब्ल्यू कलरचा Cl-, मग Na+, मग Cl-, मग Cl-, पुन्हा Na+, Cl-, ही जी अरेंजमेंट आहे ही रेग्युलर असेल. म्हणजे अंतरावर जे अंतर आहे Na+ मधलं आणि Cl- आयन मधलं जे अंतर आहे ते फिक्स्ड असेल, ते चेंज होणार नाही. मग याला म्हणतो आपण रेग्युलर अरेंजमेंट. इन क्रिस्टलाइन सॉलिड देअर इज रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर ते जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल मधलं अंतर, दिशा, डायरेक्शन वगैरे सगळं फिक्स असतं, त्याला म्हणतो आपण रेग्युलर अरेंजमेंट. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात त्यांची अरेंजमेंट रेग्युलर नसते. म्हणजे 2 पार्टिकलमधलं अंतर इतकंच असलं पाहिजे असं नाही, कमी किंवा जास्त, एखाद्या डायरेक्शनला कमी एखाद्या डायरेक्शनला जास्त असं पण असू शकतं. समजा काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स घेतले ॲमॉर्फस सॉलिडमधले, ग्लास असेल किंवा काही, तर पार्टिकलची अरेंजमेंट ही अशी असते. नेमकं सांगता येत नाही, सगळे एका रेषेत येतील किंवा एकाच लिनियर अरेंजमेंट असेल किंवा काय, असं काही नसतं. इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर फर्स्ट पॉइंट होता, इन क्रिस्टलाइन सॉलिड देअर इज रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. इन अमॉर्फस सॉलिड देअर इज इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. सॉरी, आता इथे रेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळे या 2 पार्टिकलमधलं जे डिस्टन्स आहे त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो सगळीकडे सेम आहे, म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉइंट शार्प असतो. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स.
या शब्दाचा अर्थ बऱ्याच स्टुडंटला कळत नाही. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय की समजा एखादा सबस्टन्स घेतला आणि त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट आहे, सॉलिड सबस्टन्स आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 80 डिग्री सेल्सिअस. मग तुम्ही त्या सबस्टन्सला एका कंटेनरमध्ये घ्या, थर्मामीटर टाका, हीट करायला सुरुवात करा, बरोबर 80 डिग्री सेल्सिअसला तो सबस्टन्स मेल्ट व्हायला सुरुवात होईल आणि पूर्ण मेल्टिंग होईपर्यंत त्याचं टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअसच राहील. थोडं पण वाढणार नाही किंवा थोडं पण कमी होणार नाही, तेवढ्याला तेवढंच राहील. मेल्टिंग प्रोसेस सुरू असताना टेम्परेचर जरी तुम्ही हीट करत आहात तरी पण टेम्परेचर फिक्स राहील, ते बदलणार नाही. पूर्ण मेल्ट झाल्यानंतर मग टेम्परेचर वाढायला लागेल, त्याला म्हणतो आपण इट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स. ॲमॉर्फस सॉलिडचं तसं नाही आहे. वॅक्स असेल किंवा ग्लास असेल तर समजा एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही ॲमॉर्फस सॉलिड घेतला, त्याच्यात थर्मामीटर टाकलं आणि त्याला हीट करायला सुरुवात केली. मग समजा 80 डिग्री सेल्सिअसला कुठल्या तरी एका पार्टमध्ये मेल्टिंग प्रोसेस सुरू झाली. आपण हीट देतच आहोत, क्रिस्टलाइन सॉलिडला पण देत होतो, इथेही देतच राहणार आहे, बंद नाही करणार आहे. पण ज्या वेळेला मेल्टिंग प्रोसेस सुरू आहे तो ॲमॉर्फस सॉलिड मेल्ट होत आहे, पण मेल्ट होता होता 80 डिग्री सेल्सिअसला मेल्टिंग प्रोसेस सुरू झाली. कुठेतरी 80.5 किंवा 80.3 किंवा 80.2 कुठेतरी 80 डिग्री सेल्सिअस हे फिक्स नाही राहणार. टेम्परेचर कुठे ना कुठे ते वाढत जाईल. मग त्याला म्हणतो आपण की इट मेल्ट्स ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. थोड्याशा टेम्परेचर रेंजमध्ये तो मेल्ट होतो. शार्प अगदी त्याच टेम्परेचरला, ते टेम्परेचर फिक्स राहत नाही. सॉलिड टू लिक्विड हे कन्व्हर्जन होत असताना टेम्परेचर फिक्स राहत नाही, त्याला म्हणतो आपण की इट डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट किंवा इट मेल्ट्स ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. तर ॲमॉर्फस सॉलिड्स मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट इज they have definite heat of fusion. Naturally जर मेल्टिंग पॉइंट डेफिनेट आहे, फिक्स्ड आहे, दोन पार्टिकल मधलं अंतर फिक्स आहे, तर त्याला मेल्ट होण्यासाठी जी हीट एनर्जी लागेल ती फिक्स्ड असेल. काही एवढ्या पार्टिकलला इथून इथपर्यंत न्यायचंय, लांब न्यायचंय म्हणजे लिक्विफाय करायचंय, तर हीट ठरलेली असेल. 1 मोल क्रिस्टलाइन सॉलिड घेतला आणि त्याचं मेल्टिंग करत असताना तुम्ही कितीही वेळा एक्सपेरिमेंट करा, लागलेली हीट एनर्जी सेम असेल. त्याला म्हणतो आपण हीट ऑफ फ्युजन. मेल्ट होण्यासाठी लागलेली हीट एनर्जी, एक स्पेसिफिक अमाउंट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडला मेल्ट होण्यासाठी लागणारी हीट एनर्जी नेहमी करता फिक्स्ड असते, त्याला म्हणतो आपण डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. ॲमॉर्फस सॉलिडचं तसं नाही आहे. इट डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. समजा तुम्ही 1 मोल ग्लास घेतलं 3 ठिकाणी, मग 1 मोल ग्लासला मेल्ट करण्यासाठी Q1 एनर्जी लागली, दुसऱ्या 1 मोल ग्लासला म्हणजे मेल्ट करण्यासाठी Q2 अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागली, तिसऱ्या वेळा तुम्ही 1 मोल ग्लास घेतलं, ग्लास सबस्टन्स घेतला आणि तर त्याला मेल्ट केलं तर Q3 अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागली. प्रत्येक वेळेला Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू Q3 असं असणार नाही, ती वेगळी वेगळी असेल. म्हणून आपण त्याला म्हणतो की इट डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन व्हॅरीज. थोडंसं हीट ऑफ फ्युजन मध्ये फरक पडतो, थोडा तरी फरक पडतो. इथे फिक्स्ड असतं, ते बदलत नाही. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कन्सिडर्ड ॲज ट्रू सॉलिड्स. जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ते खऱ्या अर्थाने सॉलिड असतात. ॲमॉर्फस सॉलिड खऱ्या अर्थाने सॉलिडच नसतात. तर ॲमॉर्फस सॉलिड्स आर सुडो सॉलिड्स. फसवे, आभासी म्हणजे असतात, वाटतं आपल्याला का सॉलिड्स आहेत म्हणून, पण ते सॉलिड्सचे सारखे बिहेवियर नसतं त्यांचं. तर दीज आर सुडो सॉलिड्स, आभासी किंवा फसवे सॉलिड्स, और दीज आर ऑल्सो नोन ॲज सुपर कूल्ड लिक्विड्स और हायली व्हिस्कस लिक्विड्स. MCQs मध्ये कधी कधी ऑप्शन मध्ये देतात, असे 4 ऑप्शन असतात, त्याच्यापैकी 3 क्रिस्टलाइन सॉलिडचे म्हणजे एक्झाम्पल असतात आणि 1 ॲमॉर्फस असतात. मग विच ऑफ द फॉलोइंग इज सुपर कूल्ड लिक्विड, म्हणजे तुम्हाला सुपर कूल्ड लिक्विड म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड कुठला आहे हे विचारलेलं आहे. तर ह्या शब्दांवर बरेच वेळा MCQs मध्ये प्रश्न विचारतात. ॲमॉर्फस सॉलिड्स आर सुडो सॉलिड्स और सुपर कूल्ड लिक्विड्स और हायली व्हिस्कस लिक्विड्स. आता नॅचरली हे ट्रू सॉलिड्स असल्यामुळे दे डू नॉट फ्लो अंडर ग्रॅव्हिटी, त्यांना फ्लुइडिटी नसते. जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, समजा एखाद्या घराला
ॲल्युमिनियमचा एक पत्रा लावलेला आहे डिझाईनसाठी. तो ॲल्युमिनियमचा पत्रा वर्षानुवर्ष जरी असा स्टँडिंग कंडिशनमध्ये असेल, व्हर्टिकल कंडिशनमध्ये असेल, तर वरचा भाग आणि खालचा भाग तेवढ्याच काय म्हणता येईल त्याला जाडीचा राहतो, कमी जास्त होत नाही, कारण तो क्रिस्टलाइन सॉलिड आहे. पण त्याच्याऐवजी काचेची खिडकी असेल आणि समजा 40-50 वर्षानंतर ती अशी व्हर्टिकलच आहे, 40 ते 50 वर्ष खिडकीचं काच आहे म्हणजे उभीच राहणार आहे. 40-50 वर्षानंतर जर तुम्ही ते उघडून पाहिली तर वरचा भाग पातळ झालेला असतो, थोडा खालचा भाग जाड झालेला असतो. थोडे थोडे पार्टिकल, ग्लासचे जे पार्टिकल आहे थोडे थोडे खाली 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 सरकत असतात. मग त्यालाच आपण म्हणतो की दे फ्लो अंडर ग्रॅव्हिटी. तर ॲमॉर्फस सॉलिड्स फ्लो अंडर ग्रॅव्हिटी, क्रिस्टलाइन सॉलिड्स डू नॉट फ्लो अंडर ग्रॅव्हिटी. आता ही एक प्रॉपर्टी आहे ॲनिसोट्रॉपिक. ॲनिसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी हा काय प्रकार आहे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा का क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ॲनिसोट्रॉपिक. ॲक्च्युली ॲनिसोट्रॉपिक म्हणजे एखादा क्रिस्टलाइन सबस्टन्स घेतला, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही कोणत्याही डायरेक्शननी मोजला तर तो सेम येत नाही. वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी तो वेगळा वेगळा येत असेल तर त्याला म्हणतात ॲनिसोट्रॉपिक. आणि सगळ्या बाजूनी सेम येत असेल तर त्याला म्हणतो आपण आयसोट्रॉपिक. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एका स्पेसिफिक डायरेक्शन बदलली तर ती व्हॅल्यू पण बदलते, म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स हे ॲनिसोट्रॉपिक असतात. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये तसं नाही, तुम्ही कोणत्याही डायरेक्शननी मोजा, जे पण असेल तर ते सेम येईल, म्हणजे त्या ज्या प्रॉपर्टी आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे ज्या प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या दिशेने सेम येतील. जसं आपण पाहतो की काच असेल, ग्लास, चष्म्याचा ग्लास, मग हे एकतर फायबरचे बनवलेले असतात आणि फायबर सुद्धा ॲमॉर्फस सबस्टन्स आहे, किंवा ग्लासचे बनवलेले असतात, ग्लास सुद्धा ॲमॉर्फस सबस्टन्स आहे. मग प्लेन ग्लास असेल तर तो छोटा असला तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढाच येईल, मोठा असला तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढाच येईल. म्हणून ते ॲमॉर्फस सॉलिड जे असतात ते आयसोट्रॉपिक असतात आणि क्रिस्टलाइन सॉलिड्स जे असतात ते ॲनिसोट्रॉपिक असतात. क्रिस्टलाइन सॉलिड्स अंडरगो क्लीन क्लिव्हेज. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडला जर तुम्ही कट केलं किंवा तोडलं तर व्हेन क्रिस्टलाइन सॉलिड्स आर कट दे प्रोड्युसेस स्मूथ सरफेसेस अँड शार्प एजेस. त्यांची जी कडा असेल एकदम शार्प असेल, टोकदार असेल आणि सरफेस एकदम स्मूथ असेल, युनिफॉर्म असेल तर ते क्रिस्टलाइन सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड दे अंडरगो इरेग्युलर क्लिव्हेज, इरेग्युलर कट्स. एखादा दगड असेल, कधी असतं ना, समजा दगड असं वरून पडला खाली आणि त्याचे 2 तुकडे झाले, तर 2 तुकडे झाल्यानंतर एकदम स्मूथ सरफेस नाही क्रिएट होत, असा रफ इरेग्युलर सरफेस तयार होतो, त्यालाच म्हणतो आपण दे अंडरगो इरेग्युलर क्लिव्हेज. नेक्स्ट इज there is long range ordered arrangement of constituent particles in case of crystalline solids, and in case of amorphous solid there is short range ordered arrangement of constituent particle. कुठलाच crystalline solid परफेक्ट अरेंजमेंट नसते, कुठे ना कुठे इरेग्युलरिटी येते, कुठे ना कुठे डिफेक्ट येतो. म्हणजे 100 मॉलिक्यूल एकदम व्यवस्थित अरेंज झालेले आहेत, त्यांची ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे. एखादा दुसरा मॉलिक्यूल आपली जागा सोडून देईल किंवा इरेग्युलर असेल, पुन्हा मग हजारो मॉलिक्यूल पुन्हा रेग्युलर अरेंजमेंटमध्ये येतील, एखादा दुसरा पुन्हा इरेग्युलर होईल. मग त्याला म्हणतो की रेग्युलर जो पॅटर्न आहे तो जास्त असतो आणि इरेग्युलरिटी थोडीशीच असते. तसंच ॲमॉर्फस सॉलिड काही 100% इरेग्युलर नसतो, कधीतरी थोड्या वेळासाठी का होईना, थोड्या ठिकाणी का होईना रेग्युलरिटी येते. पण ॲमॉर्फस सॉलिडमध्ये जास्त पार्ट इरेग्युलर असतो, अगदी थोडासा पार्ट रेग्युलर येतो. म्हणून आपण म्हणतो का इन क्रिस्टलाइन सॉलिड देयर इज लॉंग रेंज ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स and in amorphous solid there is short range ordered arrangement of constituent particles. ठीक आहे. तर तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये पण 2 मार्कासाठी प्रश्न, 2 किंवा 3 मार्कासाठी प्रश्न विचारू शकतात, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि amorphous सॉलिड. मग तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्याच्याशी रिलेटेड जे पॉइंट्स आपण बघितले डिफरन्सेसचे, तर त्याच्यावर MCQs पण असतात. म्हणून जेवढं महत्त्वाचं समजणं आहे तर ते आपल्याला अप्लाय पण करता आलं पाहिजे. पुढे ॲनिसोट्रॉपी, आयसोट्रॉपी किंवा पुढचा जो प्रकार आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.